गाईज, कशा आहात? खूप मजेतच असाल. तर आजचा जो व्लॉग आहे, कारण की आमच्या अवनीला लागलं होतं नाकाला आणि ज्या वेळेस लागलं त्यावेळेस आम्हाला वाटलं की म्हणजे तिला काहीच नव्हतं झालं, थोडंसं लागलं होतं. आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं मोठं होईल. तर ती जखम फारच वाढली आणि खूप म्हणजे आम्ही ॲक्च्युली तुम्हाला सांगितलंच असेल की आम्ही तिला सोडून गेलो होतो आणि तिची जखम खूपच वाढली. तर आम्ही म्हणजे पूर्ण शूट केलं, तिला दवाखान्यात नेलं आम्ही, कसं काय झालं, तिचं नाक बरं झालं का आता, तर सर्व काही ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. बिचारीनी म्हणजे ती एवढीशी आहे पण तिने खूप काही म्हणजे सहन करते, एवढीशी म्हणजे दिसायला पण अशी पण कॅपॅसिटी भरपूर आहे. तर तिची नाकाची जखम फारच वाढली होती, नाक खूप मोठं सुजलं होतं तिचं. तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि अजून नवीन ब्लॉग तुम्हाला पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील. आणि नेक्स्ट ब्लॉग काय पाहायला आवडेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. हा पाणी पिते. भाऊ काय झालंय? दाखव, जागेवरच दाखव. तिचं नाक सुजलं होतं अवनीचं, आता थोडीशी सूज कमी झाली मला वाटतं. म्हणजे पण आता झोपेत न उठल्यावर बघितलं तर तिच्या नाकात रक्त होतं, म्हणजे खूप रक्त असं पूर्ण साचलंय. तिने काढून नाही दिलं मला एवढ्या वेळ, पण आता काढून देणार ना तुम्हाला. तिने आता ते पूर्ण रक्त साचलंय. काल तिचं नाक पूर्ण असं सुजलं होतं खूप मोठं, बर्थडे दिवशीचा, बिचारीचा बर्थडे दिवशीच खूप नाक सुजलं होतं. आणि आम्ही खरं तर घरी नव्हतो ना, मग आम्ही काल दुपारी आलो घरी. मग दवाखान्यात दाखव जवळ नको म्हटलं तर हिचा बर्थडे होता आणि घरी कोण ना कोणतरी चालूच होतं येणं जाणं आणि घरात डेकोरेशनचं काम होतं, म्हणून रात्री काही जमलंच नाही आम्हाला तिला दवाखान्यात न्यायला. म्हणून तिला आता आम्ही नेणार आहे दवाखान्यात. बघू बाळा, दुखतंय का तुला तिथं? चला आता दवाखान्यात जायचं आपल्याला. हे बघ, असं वर कर ना मम्मी, तू येणार आहे? नाक असं वर करतो. हे बघा, बाप रे, तुम्ही येणार आहे मम्मी? हा, किती बेकार दिसते. खूप डेंजर दिसते, कारण की तू येणार आहे? मग दादा पण येणार आहे. मी पण. तुलाच दाखवायचंय ना. तर तिला बिचारीला आज आम्ही शाळेत पण नाही पाठवलं, कारण की आम्ही म्हणजे खूपच आमची दगदग झाली आणि तिला पण म्हणजे ती काल खूप रडली वाटतं, आम्ही नव्हतो तर बिचारी खूप रडली आणि तिचं नाक पण सुजलेलं होतं. आणि आता नाक थोडंसं कमी झालंय मला वाटतं, अजून थोडीशी आहे सूज, पण आता मी ते रक्त काढणार आहे तिचं कापसाने, काढून तर देत नाहीये, बघू आता काढते. डॉक्टर काढतील नाही तर डॉक्टर ते त्याच्या पद्धतीने काढन. तू काय डॉक्टर आहे का? मी ह्याच्याने काढलं होतं. नको नको, राहू दे. डॉक्टर डॉक्टर काढतील डेंजर. कसं डेंजर माहिती, त्यांच्या पद्धतीने काढतील. डॉक्टर काय आहे, ते डॉक्टरच असतात, तेच डॉक्टरकडे जाते. वही भगवान आहे. तू येते? दुखतंय का अवनी? नाही दुखत ना? लाव ग त्याच्या नाकाला हात. नको, दुखतंय. फक्त असं हात लावते, असं नॉर्मल. तर हे आरुष आणि अवनी दोघं मस्ती करत होते. त्या टायमाला आरुषचं डोकं तिच्या नाकाला लागलंय. मम्मी, तू आंघोळ करते मला? आता तर म्हणली मला पप्पा सोबत आंघोळ करायची. तू आंघोळ आता मी घालू का? तर आरुचं डोकं लागलंय, फक्त खेळता खेळता डोकं तिला लागलं. त्याचे परिणाम लगेच नाही दिसले. त्याचे परिणाम म्हणजे एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी म्हणजे थोडस दिसत होतं, पण एवढं नव्हतं दिसून आलं. पण काल खूपच सुजलं तिचं नाक. तिला हात पण तिने 2 दिवस झाले लावून नव्हतं दिला आम्हाला. इकडे तर असं हे लागल्यामुळे हिचा कालचा दिवस पण अर्धा तिचा हापमूड झालेला होता. दुपारी नंतर तिचं जरासं बर्थडेचं सेलिब्रेशन जसं चालू झालं तसं तिचा मूड झाला, नाहीतर ती रडतच होती. बर्थडेचं सेलिब्रेशन चालू झालं तसं ती खुश झाली. म्हणजे जसे 2-3 केक कापले ना तिच्या बर्थडेचे. 3 केक. किती कापले बाळा? 3 4 5. कडक झालं असेल ते ब्लड. 5 झाले. 5 झाले. 5 झाले ना? दुखते का तुला? यांना सांग. तुझं नाकाचं दुखते का सांग यांना. दुखते. कसं काय लागलं तुला? अरे ते दादाचं डोकं लागलं. मग मस्ती करता तरी पण मस्ती करायचं थांबलं नाही तुमचं, आहे ना? हा हा, आता डॉक्टर बघ कसं करन ते नाकातनं काढायला. शुभ
तू नाही ते असं कापूस लावून डेटॉल लावून काढणार आता ते कडक झालं ना ते. थांब ना बाळा, थांब. चल जाऊन येऊ आपण पहिले मग करा. दवाखान्यात जाऊन ये मग करू आंघोळ, हा? तू पण येणार आहे का? मी आवडते ना जरा स्वयंपाक काहीतरी खायला भूक लागली. केक खाऊन जाते का जाते पहिलं बंद होईल दवाखाना. तर आता चला दवाखान्यामधनं आल्यानंतर डॉक्टर काय म्हणतात ते बघूया. हिला नक्की काय झाले ते बघूया. चल थांब ना, सोड की. हळू 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 हळू. काय नाही झालं, कुठं काय झालं? तसं नव्हतं, दाबून काढायला पाहिजे. दाबून नाही काढलंय, हलक्या हाताने. हलक्याच हाताने काढले ना. ते देऊ का कापसाचं ते गोल? तू बोलायच्या आधी ती रडती, त्यामुळे तू नको बोलू. हलक्या हाताने हळूच काढलं होतं मी एकदम. तू तरी जोरात काढलं होतं. थांब ना. हा काय नाही झालं. बघू साफ झालं. बघू साफ झालं. रडत नाही आमची पिल्लू. शाबाश आहे, शाबाश आहे. बघ इथं. चल जा आता डॉक्टर कडे. चल लवकर, बंद होईल. जा. वन. हे बघ इकडे बघ. जय बाप्पा. बापरे. बस 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 ए. बस. मलम लावायचं मलम. गेलं का आतमध्ये? तिकडे बी लाव ना दुसऱ्या नाकात. दुसरं पण नाका. वन. जे हुशार आहे माझं पिल्लू, लय हुशार आहे ग. पडलं असं झोप, असं झोप. घाशात उतरला वाटतं तिच्या डायरेक्ट. हा घशात उतर. 2 मिनिटं. आता मलम त्याने लावा म्हटला तो. ते नाही का? मम्मी डॉक्टर झाली. डॉक्टर ते नव्हते, मम्मी डॉक्टर आहे. बरं ना, किती जोरात लागले बाळाला माझ्या. करतं का अगो पण? खेळायचं नाही काय त्यासाठी. डोक्याला आपटी आपटी. बाबा असं झोपून. हा तुला क्रीम लावून. तुला दुख झाले डॉक्टर म्हणले आतमध्ये. इकडं नाकाच्या आतमध्ये. हा. बोलले का नाही डॉक्टर? डॉक्टर म्हणले तुला जखम झाली आतमध्ये. डॉक्टर म्हणले ना अवनीचा बर्थडे होता का काल? हाय का नाही? झाला. डॉक्टर म्हणत होते ना तुला बर्थडे झाला का अवनी तुझा. मग तू काय म्हणली डॉक्टरला? काय नाही फक्त या साईडला लाव, इकडं वरती. वरतीच लाव. मम्मी बचालो. बचालो मम्मी. झालं मम्मा, दुखत नाही मम्मा तुला. चल आई ग. उठते, थांब 2 मिनिट. झालं आता. लय पसारा पडलाय घरात तर. हे बघा आज मी ड्रॉइंग बनवते. काल बर्थडे होता ना आवडीचा. एक माझ्यासाठी एक आवडीसाठी. नाकाला हात नाही लावायचा आता. काय जातो? मला कस तरी होतो बाबा ह्याला बघून. काहीतरी लागले गावडीच्या. काय लागले? नंतर आंघोळ करणार ना पप्पा सोबत, है ना? नाकातनं काहीतरी पांढरं पांढरं होते. नाकातनं पांढरं पांढरं. औषध लावलंय. हो का? आता मी ना हिला पतंग बनवून देतो. नाही तर छत्री, नाही तर आईस्क्रीम. काय बनवून देऊ?